एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुद्धा निवडून येण्याची ज्यांची लायकी किंवा पात्रता नाही, असे एकूणच राजकारणातली विकृती असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात येऊन पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्या कुटुंबियांवर विकृत भाषेमध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला। मला पुन्हा एकदा या ठिकाणी राज्याच्या जनतेला सांगायचंय की भाजपने अशी पाळीव माणसं पैशांनी पदांनी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशद्वारावर बांधून ठेवली होती, जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंकत असतात, त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकर आहे। मला या निमित्ताने त्यांना सांगायचंय की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे, कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केलेली होती, तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या आमदारांनी गाजवलेली नाही। त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही जर टीका करताना तारतम्य बाळगा। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर समाजाचा विकास राज्याचा विकास कशा प्रकारे करता येईल हे मांडा। अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी बोलून चुकीच्या पद्धतीने आरोप करून या ठिकाणी स्वतःची लायकी पुन्हा एकदा राज्यासमोर दाखवून आपल्या मनातला किंवा आपल्या कर्तृत्वाचा दळभद्रेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका। हाच माझा गोपीचंद पडळकरांना सल्ला आहे।